महाराष्ट्र सरकारने 25 जानेवारीपासून एसटी भाडेवाढमध्ये अचानक वाढ केली 15%. ती 15%. आपण प्रत्येक एसटी आगार बघतोय तिथे कसली सोय नाही. एसटीच्या गाड्या अगदी खटार आहेत, कुठे बंद पडतील सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढ करणं चुकीचं आहे. एक तर सुविधा नाही, जबरदस्त भाडेवाढ. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. आणि कल्याण जिल्ह्याच्या वतीनं विठ्ठलवाडी डेपो आगार या ठिकाणी आम्ही गाडी बाहेर जाऊ देणार नाही. त्याचं कारण भाडेवाढ करणं म्हणजेच अगोदरच महागाईने त्रस्त लोक आहेत. महागाईने त्रस्त आहे, तिकडे बेरोजगारी वाढलेली, त्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे. बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढलेली, इकडे महागाईचा आकडा मुसळलेला आहे. लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. त्यात आता पुढे बाहेर जायचं असेल तर प्रवास न होणार. लाडक्या बहिणीला इलेक्शनच्या काळामध्ये नादाला लावून 1500 रुपये त्यांनी दिले, पण त्याच्या तिपटीने 5 पटीने अशा प्रकारची महागाई वाढवून ती एसटी भाडेवाढ असेल, गॅस सिलेंडर मध्ये असेल, बाकी इतर सगळ्या बाबतीमध्ये भाजीपाल्यामध्ये सुद्धा असेल वाढ केलेली आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करतोय. या सरकारला, निर्दयी सरकारला, नालायक सरकारला जाब महाराष्ट्राच्या जनतेने विचारलं पाहिजे. त्यासाठी आजची सुरुवात झालेली आहे. सगळी जनता रस्त्यावर येईल. महाराष्ट्र सरकारच नाही, केंद्र सरकारला सुद्धा या महागाईमुळे हलवल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत भाडेवाढ रद्द होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केलं जाईल. हे आपलं दुर्दैव, महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे. ज्या खात्याचा मंत्री होतो मला माहित नाही, म्हणजे कारभार करतोय कोण, नक्की चाललंय काय या देशामध्ये, या राज्यामध्ये. म्हणजे आंधळ जळतंय, कुत्रपीठ खातंय, जळतोय कोण, खातंय कोण याच्याकडे लक्ष नाही. फक्त कारभार खरोखर भोंगळ कारभार आहे. मंत्र्याला माहित नाही भाडेवाढ झालेली, मग केलं कोणी हा जनतेने जाब विचारला पाहिजे. आणि भाडेवाढ तात्काळ रद्द झाली पाहिजे. त्यानंतर बाकीच्या महागाईच्या बाबतीत सुद्धा आम्ही हे आंदोलन घेणार आहे. स्मार्ट मीटरच्या बाबतीत जे अदानीकडे MSCBचे चाललेलं आहे त्याच्या आधारे सुद्धा महागाई वाढणार आहे. त्याचा बोजा लोकांवर पडणार आहे. त्याचे आम्ही आंदोलन लवकरात लवकर घेणार. निवडणुका झाल्यानंतर सरकार जेव्हा स्थिर स्थावर झालं तर पहिला दणका हा गरीब नागरिकांना दिला. तो 15% भाडेवाढ केली. या 15% भाडेवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे तुटले. आज ते सांगतात आहे की 15,000 बसेस आहे, 10,000 भंगार झाल्यात आणि सुविधा तर बिलकुल नाही. शौचालय असतील, कॅन्टीन असेल, रस्त्यामधले खड्डे असतील, आग्रामधली 2 रस्ते असतील, हे गलबल्याचे अड्डे झालेले आहेत. व ही सुविधा सुधारायची असेल तरी भाडेवाढ जी अन्यायकारक झाली आहे, पहिले सुविधा द्यायला पाहिजे आणि नंतर भाडेवाढ करायला पाहिजे. आज लोकशाही असेल, राजकारणी लोक असतील, हे फक्त मलाई खाण्यासाठी हे एसटी महामंडळाचा उपयोग करतो. एसटी महामंडळात दरवर्षी 5,000 एसट्या येणार आहेत, पण त्या 5,000 एसट्या कर्ज भरायला तुमची ताकद आहे का एसटी महामंडळाची? आणि तो बोजा नागरिकांवर देणार. आज एवढा लॉसेस चालू आहे, ते सुविधा पहिले सुधरा आणि लोकांना चांगली सेवा द्या. महामार्गावर आपण जातो तेव्हा 2-2, 3-3 शिवशाही असेल, लांब पल्ल्याच्या गाड्या असतील, या नादुरुस्त अवस्थेत आहेत व लोकांच्या हातोनात हाल चालू आहे. रात्रीच्या काही गाड्या बंद केलेल्या आहेत. या सरकारने चालू कराव्या, चांगल्या सुविधा द्याव्या व जे काय आजार आहेत, आज कल्याणपूर्वलाच बघितलं तर 18 एकर जमीन आहे, काही भाग पेट्रोल पंपाला दिलाय. हे खाजगीकरणाच्या न मागे लागता सरकारने स्वतः हे चालवावं आणि चांगल्या सुविधा देऊन नागरिकांना दिलासा द्यावा. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या जुलमी सरकारचं करायचं काय? आम्ही डोकं वर पाय. या जुलमी सरकारचं करायचं काय? आम्ही डोकं वर पाय.